जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, अभंग 4 चरणाचा आहे आणि महाराज या अभंगामध्ये संत जीवनाचा वास्तव परिचय देतात. ऐका, प्रश्न निर्माण होईल, आम्हाला साधूचा परिचय नाही का, आम्हाला संतांचा परिचय नाही का? तर याचं उत्तर असं आहे, आई आम्हाला साधूचाही परिचय नाही आणि आम्हाला संतांचाच परिचय नाही. का आम्हाला साधूचा परिचय नाही आहे, का आम्हाला संतांचा परिचय नाही आहे? याचं उत्तर असं आहे, बाबा आम्हाला जर साधूचा परिचय असता, आम्हाला जर संतांचा परिचय असता तर आमच्याकडून संतांची अवज्ञा घडलीच नसती. आम्हाला जर ज्ञानोबरायांचा परिचय असता तर आमच्याकडून बाबा ज्ञानोबराला त्रासच झाला नसता. आम्हाला जर तुकोबरायांचा परिचय असता तर आमच्याकडून तुकोबराला त्रासच झाला नसता. याचा अर्थ असा आहे, आम्हाला साधू जीवनाचा परिचय नाही. आम्ही साधूचा परिचय घेतो, त्याचे 3 अंग आहेत बघा. आम्ही साधूचा परिचय पहिल्यांदा चमत्काराच्या अंगाने घेतो, आम्ही दुसरा साधूचा परिचय आचाराच्या माध्यमातून घेतो आणि आम्ही तिसरा साधूचा परिचय अनुभूतीच्या अंगाने घेतो बघा. चमत्काराच्या अंगाने घेतलेला साधूचा परिचय कनिष्ठ परिचय. ऐका इकडं, चमत्कार करतो म्हणून कधी साधू नसतो बघा. हो, ज्ञानोबाने रेड्याच्या मुखातून वेद बोलवले म्हणून ज्ञानोबारे संत नाही आहेत. ज्ञानोबाने निर्जीव भिंत चालवली म्हणून ज्ञानोबारे संत नाहीत. हे चमत्काराच्या अंगाने घेतलेला परिचय कनिष्ठ परिचय. आचाराच्या माध्यमात जर बघायला गेलं तर संत असे असे आहेत, संत असे असे वागतात. हा आचाराच्या माध्यमात घ्यायला गेलेला परिचय मध्यम परिचय आणि अनुभूतीच्या अंगाने घेतलेला परिचय श्रेष्ठ परिचय. विठ्ठल आम्हाला यथार्थ परिचय पाहिजे असेल ना तर स्वरूपाचा पाहिजे, आम्हाला यथार्थ परिचय पाहिजे असेल ना तर अनुभूतीचा पाहिजे. म्हणून महाराज तुकोबराच्या अभंगामध्ये स्वरूपगत परिचय देतात बघा. बहुतेक तो परिचय आम्हाला नाही आहे, आम्हाला नाही, याच्यात मनोहर महाराज नवल नाही आहे. हा परिचय योग्याला सुद्धा नाही आहे. ऐका, या सृष्टीमध्ये सर्वात अधिकारी महात्मा जर कोण असेल तर योगी आहे. पण अशा योग्याला सुद्धा साधूचा परिचय नाही महाराज, साधूचा परिचय, साधू कळत नाही महाराज. हो, असं म्हणतात, योगी झाला तरी साधूचा परिचय नाही आहे. योग्याला भगवान परमात्म्याच्या आभासाचं दर्शन आहे बाबा. लक्षणीय योगी पाहती आभास, योग्याला भगवंताच्या आभासाचं दर्शन आहे, पण साधू कळत नाही महाराज. मी तुम्हाला सांगेल, उदाहरण सांगेल, ऐका. 1400 वर्ष शरीर जतन करणाऱ्या चांगदेव महाराजाला आमचे ज्ञानोबा कळाले का? नाही कळाले. आणि जर चांगदेव महाराजांना जर आमचे ज्ञानोबा कळाले असते ना दादा, आपल्या लव्यानिशी वाघावर बसून चांगदेव महाराज आमच्या ज्ञानोबारांकडे आलेच नसते. याचा अर्थ असा आहे, योगी जरी झाला तरी साधूचा परिचय कळत नाही. याच्यानंतर सांगू का दादा, ज्ञान झालं ना, ज्ञान झाला तरी साधूचा परिचय होत नाही. त्या ज्ञानात दादा 2 प्रकार आहेत बघा. एक परोक्ष ज्ञान आणि दुसरा अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञानाची व्याख्या अशी सांगितली जाते, हस्त कुटस्थ इत्यादो परोक्ष मिरती वार्ता या हस्त ब्रह्मेची चेतविदम परोक्ष ज्ञानमेव तत्. याचा अर्थ असा आहे, ज्याला ब्रह्म आहे, ज्याला देव आहे असं ज्याला ज्ञान होते, ज्याला अनुभूती येते, शास्त्राने त्या व्यक्तीचं पत असं सांगितलेलं आहे की त्यानं बुद्धिपूर्वक केलेले पाप त्याचे जळून जातात बघा. बुद्धिपूर्वक कृतम पापम पुस्नन गंती वन्नीवत. पण ऐका, असा शब्द निष्णात असणारा पंडित, शब्द योगी असणारा पंडित, त्याला साधू नाही कळाले. शाब्दिकांचे काम दुर्गा
झाली जरी म्हैस गाय. ऐका संतांचा महिमा तो बहु दुर्गम. हो, शब्द निष्णात आहे, शब्द पंडित आहे, शब्दाने ब्रह्माचा देवाचा. अनगडशाने विचार केला, आता आपण पाहायचंय. अनगडशाने परीक्षणा करता आपल्या हातात कटोरा घेतला. कशा करता? भिक्षा मागण्याकरता. पण तो आई कटोरा साधा नव्हता, तो सिद्धाचा कटोरा होता. तो परीक्षणा करता घेतला होता. सिद्धाचा कटोरा अनगडशाने हातामध्ये घेतलाय. अनगडशा तुकोबारांच्या देहूगाव नगरीमध्ये आलाय. अनगडशा देऊ गावात आलाय आणि अनगडशाने विचार केला की सिद्ध तुकोबाराय आपल्याला बघायचेत. आणि अनगडशा सुद्धा सिद्ध महात्मा होता, पण एवढाच फरक होता तुकोबाराय आणि अनगडशा फकीरांमध्ये की अनगडशाला अहंकार होता महाराज. कशाचा? सिद्धीचा. माणसाने जीवनात अहंकार करायचा नसतो बाबा. नाही नाही नाही, अहंकार फार घातक आहे. इगो हा शब्द 3 अक्षरी आहे. इगो हा 3 अक्षरी शब्द आहे. अहंकार 4 अक्षरी शब्द आहे. पण माणसाचं आयुष्य बर्बाद करून सोडते महाराज आहे अहंकार. तुम्हाला सांगतो, अहंकार जीवनात करायचाच नाही महाराज, करायचाच नाही. ज्ञानोबा गोड बोलतात, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठीन सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचावे. माणसाच्या जीवनात अहंकार येऊ द्यायचा नाही बघा. ऐका, सर्व जग जिंकता येते बाबा, सर्व जग जिंकता येते संस्काराने. ऐका, सर्व जग जिंकता येते संस्काराने, पण सर्व जिंकलेला हरवता येते फक्त एका अहंकाराने महाराज. तुम्हाला सांगू का महाराज, आज तुम्ही आमच्या शंकरदादांची आज 3री का 2री कथा येवतीमध्ये आहे की नाही, बरोबर का? नारायण महाराजांची. पण महाराज नारायण महाराजांची 3री कथा आहे. त्या 3री कथा असण्याचं कारण एकच आहे, त्या माणसाने माणसं जिंकलीत. का? इथं नम्रता आहे. नम्र झाला तेने कोंडिले अनंता. ऐका, माणसाच्या अंगी नम्रता असणं महत्वाचं आहे महाराज. हो, ऐका, ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल ना, ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल ते ज्ञान नाही, ते ज्ञान विष आहे. पण ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल ना, तर ते ज्ञान नाही, ते ज्ञान अमृत आहे. नम्रता जीवनात असली पाहिजे. अनगडशाला अभिमान झाला, माझ्यापेक्षा सिद्ध महात्मा या देऊगाव नगरीमध्ये नसणार आहे. अनगडशा देऊगावात आला, प्रत्येकाच्या घरी जातोय अनगडशा, फिरतोय प्रत्येकाच्या घरी अनगडशा. प्रत्येक जण त्याच्या कटोरीमध्ये पोत्यानिशी धान्य टाकतायत, पण तो सिद्धाचा कटोरा भरत नव्हता. का भरत नव्हता? तो सिद्धाचा कटोरा होता, तो कटोरा सिद्धाचा होता. अनगडशा दुसऱ्या घरी गेला, पोत्यानिशी धान्य त्या कटोऱ्यात पडत होतं, पण कटोरा काही भरत नव्हता. 3रा घरी गेला, 4थ्या घरी गेला. असं करता करता अख्खं देवगाव पालतं घातलं, पण अनगडशाचा कटोरा भरत नव्हता. फिरत 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 अनगडशा तुकोबारांच्या दारात आला. तुकोबाराय घरी नाहीत आहे. 4 घरचं जोंधळी ज्वारी मागून आमची आवली जिजाबाई दळण दळत आहे. आणि हा कानावर आल्याच्या नंतर मनातल्या मनात आमची जिजाबाई आवली म्हणायला लागली, मेल्याला काय गाव वस पडलं काय? आमचंच घर दिसलं काय? आम्हाला 4 दिवसापासून आम्हीच उपाशी, तुला कुठून द्यायचे? स्वभाव होता महाराज जिजाबाईचा. पण जिजाबाईच्या शेजारी महाराज त्यांची मुलगी होती भगीरथी नावाची. तुकोबारांचे संस्कार त्या भगीरथीवर होते. तिनं लक्षात घेतलं आई देणार नाहीये. पोरीवर बापाचे संस्कार होते, तिनं लक्षात घेतलं. आईचं लक्ष चुकवलं आणि दळत असणाऱ्या जात्यावरचं पीठ त्या चिमुकली भगीरथीनं उचललं आणि दरवाजाच्या दिशेनं जाते. अनगडशानं बघितलंय, अरे अख्खं देवगाव पालतं घातलं, आपला कटोरा भरला नाहीये. आणि या चिमुकलीच्या हाताच्या पिठाच्या कणानं थोडाच कटोरा भरायचा आहे म्हणे. पण ऐका ना, चिमुकली गोड दिसते, चिमुकली गोंडच दिसते. नवल म्हणून महाराज तो अनगडशा खाली वाकल्याबरोबर त्या भगीरथीनं महाराज ते पिठाचे दाणे असे त्या कटोऱ्यामध्ये टाकले आणि टाकल्याबरोबर असा हात झाडल्याबरोबर देवा चमत्कार असा झाला की ते कटोरा ओसंडून वाहत होता. एवढा पिठाचा ढीग झाला म्हणे, एवढा पिठाचा ढीग झाला म्हणे. आमचे शांती ब्रह्मकुरेकर बाबा आम्हाला सांगतात, एवढा पिठाचा ढीग झाला म्हणे की अख्खा अनगडशा त्या पिठात गाळला गेला म्हणे. एवढा पिठाचा ढीग झाला. अनगडशा उड्या मारायला लागला, वा तुकोबाराय, वा तुकोबाराय, वा तुकोबाराय. त्यावेळेस ती भगीरथी म्हणायला लागली, अरे
तुकोबाराय कोणाला म्हणतोय? मी तुकोबाराय नाहीये, मी तुकोबारायची कन्या आहे. त्यावेळेस त्या अनगडशाने विचार केला की अरे पुरीतच एवढं सामर्थ्य असेल तर बापात काय सामर्थ्य असेल, त्याला सांगायचं काय. सिद्ध अवस्थेला पोहोचलेला अनगडशे आहे, पण तुकोबाराय नाही कळले महाराज. साधू कळतच नाहीत महाराज. साधू का कळत नाही ते? कारण साधू दिसायला जरी आपल्यासारखे असले पण संतानवती जगा मानसाच्या सारिके, संतानवती जगा मानसाच्या सारिके, संतानवती जगा मानसाच्या सारिके, संतानवती जगा मानसाच्या सारिके. समुद्र नदी आशन मनाला येलिका, संतानवती जगा मानसाच्या सारिके. समुद्र नदी भाषण संत नव्हती जगा माणसा त्यासारखे. दिसायला जरी संत सारखे असतील माताला असायला नाही महाराज. हो, साधू काय लक्षात येत नाहीत कळत नाही महाराज माहिती आहे का. साधूच्या देहेंद्रियाच्या आपल्या देहेंद्रियाच्या क्रिया सारख्याच आहेत ना महाराज. हो, साधू डोळ्याने पाहतो. आपण सुद्धा माया बोला ना, पोळ्या खाल्ल्या ना आज. हां बोला मग. साधू सुद्धा अरे तुमच्याकडे बोलत नाहीत का? हां नाही, श्रावणाचं काही मौन वगैरे धरलं काय? नाही, पद्धती आहेत काही काही गावात म्हणून म्हणलं तुमच्या गावात आहे काय? नाही असतात, गावागावात पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात. हो, आता आमच्या हिंगोली ओलांडला मराठवाडा लागला, ही विदर्भ आहे. मराठवाड्यात लागलं आमची मराठवाडा बाँड्री, विदर्भाची ओलांडली बाँड्री की आमच्या मराठवाड्यात माणसं मेल्यावर जळतात. तुमच्या इकडं हा जीव गेल्यावर का? मग सारखंच बरोबर का नाही. खरंच भागाभागात मनोहर महाराज खरंच फरक असतो बरं का. आता ही फिरणारी मंडळी येतं आमच्या नारायणदादा, शंकरदादा. तुम्ही जर तिकडे नरसिंहनायगावच्या खाली गेले ना, तिकडे भाषा कशी आहे माहिती आहे का? आल्या का गेल्या का. ज्या लातूरकडे गेले ना काय म्हणतात? आलाव का गेलावकर. आपल्या इकडे काय म्हणतात? आले का गेले का. मी त्या नायगावला गेलो बरं का, कीर्तनाला गेलो आणि तिथले माणसं लवकर गेलो कीर्तनाला बरं का. जसं येऊ तिथं लवकर आलो, 4 वाजताच येऊन बसलो. हां लवकर गेलो. लवकर गेल्यावर तिथले माणसं म्हणायला लागली महाराज तुम्ही लवकर आल्या. ते ना असं म्हटल्याबरोबर मी धोत्राकडे पाहिलं, मिळालो धोत्राच्या ऐवजी साडी तर नाही घातली. म्हणजे घोटाळा असा होतो. मला सांगायचं काय, फरक भागाभागात वेगवेगळा आहे. म्हणून मस्त तुम्हाला बोलत का नाही ते म्हणून बोला. साधूच्या देहेंद्रियाच्या क्रिया आपल्या देहेंद्रियाच्या क्रिया सारख्याच आहेत का नाही. साधू डोळ्याने पाहतो, आपण सुद्धा डोळ्याने पाहतो. साधू कानाने ऐकून, आपण सुद्धा कानाने ऐकतो. बरोबर का नाही. ज्ञानोबारांची उई आहे ना, तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकत आहे परी तेथेचा सर्व ताण होय नवल देखा. ज्ञानोबारे म्हणतात साधू ज्या इंद्रिया क्रियाने पाहतो त्याच आपण पाहतो. पण मला असं वाटते म्हणूनच साधू कळत नाहीत दादा. मला वाटते म्हणूनच साधू कळत नाही. ते का कळत नाहीत? कारण साधू दिसायला जरी आपल्यासारखे असले तरी मात्र आपल्यासारखे नाहीत आहे. पण साधू कुण्या जातीचाही असू शकतो, त्याच्यात नवल नाही महाराज. कुण्या पंथाचाही असू शकतो. आमच्यात पहा ना तुम्ही, जातपात नाही पाहत आमच्या पंथात. न पाहयाती कुळाचा विचार, याता याती धर्म नाही विष्णू दाता, याता याती धर्म नाही विष्णू दाता, याता याती धर्म नाही विष्णू दाता, याती याती धर्म नाही विष्णू दाता, याता 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 याती धर्म नाही विष्णू दाता. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री, वेदशास्त्री याता
नाही म्हणलं ना प्रमाण टाळ्या वाजवायचं बरं का. हां, कारण काय टाळ्या काय आपल्याला इकत वाजवायच्या नाहीत. हां, म्हणून त्यांना प्रोत्साहन द्यायचं बरं का. गोड तुम्हाला बरं सांगतो महाराज, पैसे देऊन भेटत नाही तो, भेटत नाहीत तुम्हाला, भाग्यानं भेटले ते. ऐका, यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा, वेदशास्त्र किंवा न पाह्याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई किंवा उच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती दे. कोणी आमचा संत कुण्या जातीचा असू द्या, आमचा संत कुण्या पंथाचा असू द्या, पण त्याला कधी जात विचारायची नाही. कबीर मोमिन लतीफ मुसलमान सेना नावी जाणं विष्णुदासा. आमच्या इथे मुसलमान सुद्धा संत आहेत महाराज. हो, कबीर मोमिन महाराजांचा ते प्रसंग पाहतो मी. वारकऱ्याच्या जेवणाकरता स्वतःचा प्राण दिलाय महाराज. मला काय सांगायचंय, निष्ठा आहे महाराज भगवंताविषयी. आमच्या संतांना कधी जात विचारायचं नाही, त्यांना विचारायचं ना ज्ञान विचारा. जातना पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडे रहिने दो म्यान. ऐका, मला सांगायचं काय, आमच्या संतांना जात विचारायची नाहीये. पण कुण्या कळवाचा असेल, कुण्या पंथाचा असेल, जातीचा असेल, आमच्या साधू सांगता येत नाही. पण एकदा साधू आमच्या जीवनात भेटला ना, आमचं जीवन कृतार्थ झालं महाराज, कृतार्थ झालं, कल्याण झालं. मी म्हणतो आई, तुम्हाला प्रश्न विचारतोय, आपलं जीवन सफल असावं का जीवन संपन्न असावं? अरे तुम्ही आजू काही बोलत नाही, बोला की. जीवन सफल असावं का जीवन संपन्न असावं? कसं असावं माय, कसं असावं? हां, सफल असावं, जीवन सफल असावं, जीवन संपन्न नसू नये महाराज. संपन्न जीवनाचा जर इतिहास बघायला गेले ना, 1500 कोटीचा मालक होता. मुंबईच्या कल्याणची घटना आहे महाराज. 1500 कोटीचा मालक होता आणि कोरोनात तो वारला. आणि वारल्याच्या नंतर त्याची हॉस्पिटलमधून ॲम्ब्युलन्समध्ये डेड बॉडी आणली. डॉक्टर लोक सोबत आले, त्यांच्यासोबत आले, स्मशानभूमीत आणली बॉडी. आणि आणल्याच्या नंतर सरण रचलेलं होतं. पण ऐका ना, ती बॉडी त्या डॉक्टर लोकांनी त्या सरणावरती ठेवली नाही आहे. ॲम्ब्युलन्समधून ती बॉडी त्या सरणावर फेकली. किती कोटीचा मालक होता? 1500 कोटीचा. ऐका, 1500 कोटीचा मालक होता. ती बॉडी त्या सरणावर फेकली. फेकल्याबरोबर ती बॉडी बसली नाही मारत त्या सरणावर, ती खाली पडली. आणि पडल्याबरोबर ती खाली पडलेली बॉडी वरी उचलून टाकण्याकरता ना मुलगा जात होता, ना बायको जात होती, ना आत्ते जात होते, ना पुतणे जात होते, ना मामा जात होते, ना भाषे जात होते. किती कोटीचा मालक होता? 1500 कोटीचा. जीवन कसं होतं? संपन्न जीवन होतं. ऐका, दुसरं उदाहरण घ्या. राजा रावण नाव ऐकलं ना सगळ्यांनी? किती संपत्ती होती? कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी एवढी श्रीमंती रावणाची होती. ऐका, एवढी श्रीमंती रावणाची होती. श्रीमंती सोडून द्या, संतती किती होती? 80,000 बायका. 1-2 नाही आपल्यासारख्या, 80,000 बायका, 1,00,000 पोरं आणि 1,25,000 नातू. मी तर असं म्हणतो महाराज, येवती नगरीत जर रावण असता आणि सध्या जर ग्रामपंचायतचं जर सरपंच पदाला जर उभं राहिला असता, बिनविरोध निवडून आला असता. एवढी जनता त्याच्याकडे होती. पण ऐका, एवढी श्रीमंतही होती, एवढी संततीही होती, पण रामाच्या हातून माती खात मरावं लागलं. तुका म्हणे त्याची संपदा एवढी, सांगा ती कबड्डी गेली नाही, सांगा ती कबड्डी गेली नाही, सांगा ती कबड्डी गेली नाही, सांगा ती कबड्डी संपदा एवढी, तुका म्हणे त्याची संपदा एवढी, सांगा ती कबड्डी गेली नाही, सांगा ती कबड्डी गेली नाही, तुका म्हणे संपदा एवढी, तुका म्हणे त्याची संपदा एवढी, सांगा ती कबड्डी गेली नाही, सांगा ती संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली नाहीये. एवढा श्रीमंत रावण होता, पण माती खात मरावं लागलं. जीवन कसं होतं? संपन्न जीवन होतं. पण सफल जीवन असावं. कुणासारखं? आमच्या ज्ञानोबारायांसारखं. कुणासारखं? आमच्या तुकोबारायांसारखं. कुणासारखं? आमच्या नाथ महाराजांसारखं.
महाराजांसारखं, अरे कुणासारखं आमच्या नामदेव महाराजांसारखं, अरे कुणासारखं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एवढं जीवन सफल असावं. सफल जीवनात असलं झालं ना महाराज, जीवन कृतार्थ झालं महाराज. पण एकदा साधू भेटले ना आमचं जीवन कृतार्थ झालं. मग एकदा साधू जीवनात भेटले की जीवन कृतार्थ होते. पण महाराज असं म्हणतात, मग देव आणि आम्हाला संत कळतात, पण त्याला जीवन सफल बनावं लागते. आणि सफल जीवन बनलं की देवाचा आणि संतांचा परिचय होतो अभंगाचा प्रथम. देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते थकले ऐका. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. एकदाच जीवनात आम्हाला संत दर्शन झालं की त्या संताविषयी आम्हाला भाव कळतो. काय भाव कळतो की संत आणि देव दुजे नाहीत. आणि हे भाव कळला की आमचं जीवन सफल होतं. ऐका, तुकोबारा अट्टानं सांगतात देव आणि संतात भेद नाही. काही साधक तुकोबारांकडे गेले आणि तुकोबाराला विचारू लागले, ओ तुकोबाराया, तुम्ही म्हणतात देव आणि संत भिन्न नाही आहेत, पण याचा पुरावा काय? तुकोबारे म्हणतात, अरे देव आणि संत एकच आहेत बाबा, तुला सांगतोय. पण त्याला तुकोबारे त्याला ज्ञानेश्वरीचा पुरावा देतात. कोणता? देवाला भगवंत का म्हणतात? तर त्याचं उत्तर असं आहे, तुकोबारे पुरावा देतात. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साहेही गुणवर्य वसती जेथ म्हणून तू भगवंतू. ऐका, भगवंत देवाला का म्हणतात? कारण देवाकडे 6 गुण आहेत. कुठले गुण? ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य. मला सांगा आता, भगवंताकडे 6 गुण आहेत, मग आमच्या संतांकडे नाहीत का? बघा ना, यश अप्राप्य यश भगवंताकडे यश आहे, म्हणून ही सृष्टी निर्माण आहे महाराज. बरोबर का नाही? की जेव्हा देवामुळे ही सृष्टी निर्माण झालेली आहे, जगाचा उत्पत्ती स्थिती आणि लय करता तो आहे, की देवाचं यश आहे महाराज. आमच्या साधूकडे यश नाही का? साधूकडे यश नाही का? उभारिला ध्वज ती लोकावरील ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची यश नाही तर काय महाराज? बरोबर का नाही? यश दोघाकडे भेद नाही आहे. ऐका, यश श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी आणि दुसरा पैसा. बरोबर का नाही? श्री या शब्दाचा पैसा आणि सौंदर्य असा अर्थ होतो. बरं का, 2 अर्थ होतात. देवाकडे सौंदर्य किती आहे महाराज? देवाकडं देवाचं जर सौंदर्य जर बघायला लागलं ना, आपण रोज म्हणतो बघा, राजसुकुमार मदनाचा पुतळा किंवा सुंदर ते ध्यान उभे विटे करकटावरी ठेवून या, किंवा रूप पाहता सुख झाले कोसाजणी, किंवा तुझी अली ढाळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी ढाळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी अली ढाळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी ढाळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदना
ऐस तुझी निडे कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन हासे. ऐका हे देवाचं सौंदर्य आहे. रूप सावळे सुकुमार आणि कानी कुंडल मकराकार हे देवाचं सौंदर्य आहे. आमच्या संतांना सौंदर्य नाही का हो? यांना आमच्या ज्ञानोबरांचं काय सौंदर्य आहे? काय सौंदर्य आहे ज्ञानोबरांचं? हा बोलविला रेडा निगम. ऐका कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबराया. ज्ञानोबा माझा हे आमच्या संतांचं सौंदर्य आहे. दोघांमध्येही भेद नाही आहे. देव आणि संतांमध्ये भेद नाही. ऐका यशस्वी स्त्री या शब्दाचा दुसरा अर्थ महाराज लक्ष्मी. देवाकडे किती लक्ष्मी आहे? देवाकडं किती लक्ष्मी आहे? लक्ष्मी ऐसी जयाची दासी हे देवाची लक्ष्मी आहे. आमच्या संतांकडे या ना महाराज. आमच्या संतांकडे किती लक्ष्मी आहे? जयाची द्वारी वा वा हा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ आणि अंगी ऐसे बळ रेडा बोले. ऐका ज्ञानोबारांच्या दारात आमचा सुवर्ण पिंपळ आहे महाराज. तो सुवर्ण पिंपळ सोन्याचा आहे. ज्ञानोबारांच्या घरातला अजून सांगितलं नाही. मला सांगायचं काय? स्त्री देवाकडे आहे आणि संतांकडे आहे. मला सांगा ना भेद कुठे? म्हणून देव आणि संतात भेद नाही. ऐका यशस्वी औदार्य देवाची उदारता किती आहे? देवाची जर उदारता वगैरे बाबा गेलं ना तर घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. हे देवाची उदारता आहे. पण आमच्या संतांची जर उदारता वगैरे ना तर संत उदार उदार भरले अनंत भांडार. महाराज संतांची उदारता. काय संतांची उदारता आहे महाराज? बघा ना काय घेतलं आमच्या तुकोबाराने आम्हाला गाथा घेतलं दिलाय. काय घेतलं आमच्या ज्ञानोबाराने आम्हाला ज्ञानेश्वरी दिली? काय घेतलं महाराज? तीच ज्ञानेश्वरी आम्हाला ज्ञानोबारानं कष्टानं दिली आहे पण तीच आम्हाला वाचणं होत नाही. हे दुर्भाग्य. किती वर्षी महाराज आपल्याला आई बाबांनो किती वर्षी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली ज्ञानोबारायांनी? 16. किती वर्षी बोला? माहित नाही? हां 16 वर्षी. ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी ही 16 वर्षी लिहिली. लिहिलीवर कोणी लिहिली बरं सांगा बरं? हां कोणी लिहिली? ज्ञानोबारायांनी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. ऐका ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी 16 वर्षी आम्हाला दिली आहे. मग आम्हाला वाचायला 65 का हो बाबा? हां सांगा ना. ही ज्ञानेश्वरी काय माहिती आहे का महाराज? सारस्वताच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. वाचा एकदा, अनुभव घ्या. काही सामर्थ्य आहे ज्ञानेश्वरीमध्ये. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी होई अनुभवावी. या ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगतात नाही महाराज. गीतेची टीका ज्ञानेश्वरीत आहे. तुम्हाला सांगतो ना जे गीतेमध्ये लिहिलंय गीतेमध्ये आपल्याला जी गीतेमध्ये लिहिले ते आपल्याला सर्व काही कळतंय. पण जे ज्ञानेश्वरीत म्हणजे गीतेमध्ये आपल्याला सर्व काही म्हणजे काही गोष्टी आपल्याला शोधून सापडणार नाही. ते पण ज्ञानेश्वरी एकमेव असा ग्रंथ आहे की त्याच्यात एकही गोष्ट सापडणार नाही असं वस्तुस्थिती ज्ञानेश्वरीची. मला सांगायचं काय? त्या सामर्थ्य आहे ज्ञानेश्वरीचं. काही तप आहे ज्ञानेश्वरीचं. तुम्हाला सांगू गड्या फक्त एकदा आहे ना काहीच करू नका. सकाळी उठले ना फक्त उठल्याबरोबर ज्ञानेश्वरी घ्या आणि फक्त नाही का जास्तीत जास्त नाही फक्त 50 ओव्या ज्ञानोबारायांच्या ऐका वाचा. फक्त 50. ते काय करेल माहिती आहे का? फक्त भाव प्रगट करा त्या ज्ञानेश्वरीचा. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी. करतोय महाराज कृपा करतोय. फक्त उदाहरण घ्या तुम्ही. तुम्हाला सांगू का? तुम्ही गरोदरपणात असताना ज्ञानेश्वरी वाचा कृपा करेल. याचं उदाहरण एक सांगू का तुम्हाला?
कधी आलात ना आळंदीला, आळंदीला या, ज्ञानोबारायांचं दर्शन घ्या. आणि ज्ञानोबारायांचं दर्शन घेतल्याच्या नंतर एका सोहम नावाच्या विद्यार्थ्याचा शोध घ्या. कोण सोहम? येता 7वीत शिकतोय. येता 7वीत तो सोहम शिकतोय. पण ऐका गड्या, येता 7वीत शिकत असणाऱ्या सोहमची आज मुखोद्गत ज्ञानेश्वरी पाठ आहे. ऐका, प्रश्न केला काही लोकांनी, अरे म्हणे सोहम, अरे भल्या भल्यांना जमलं ना रे म्हणे, काहींचं आयुष्य ते ज्ञानेश्वरी पाठ करता करता गेलंय म्हणे, तुला तू या 7 वर्षात केलंय, कसं शक्य झालं? एक पत्रकार त्या सोहमकडे गेला. बाबा, पत्रकार सोहमकडे गेला आणि सोहमला प्रश्न विचारला, ए सोहम बाळ, अरे आयुष्य गेलं रे लोकांचं म्हणे बाळा, परमार्थ गेला रे म्हणे आयुष्यभर त्यांचं, पण त्याला ही ज्ञानेश्वरी पाठ करता नाही आली आहे, त्यांच्याकडून सहज शक्य झालं नाहीये, पण तू येता 7वी मध्ये असताना ज्ञानेश्वरी पाठ केली, याचं कारण तरी सांग म्हणे. त्यावेळेस तो सोहम बोलायला लागला, पत्रकार साहेब, दाखवा या जगताला, द्या या वैष्णव संप्रदायाला दाखवा, या महाराष्ट्राला दाखवा. याचं एकच कारण आहे म्हणे की मी ज्यावेळेस आईच्या उदरात होतो, मी आईच्या पोटात होतो ना, त्यावेळेस माझ्या आईनी ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये अजान वृक्षाच्या खाली त्या ज्ञानेश्वरीची 108 वेळा पारायण केले आणि त्याची फलश्रुती अशी झाली की माझी ज्ञानेश्वरी पाठ झाली. करते कृपा महाराज, फक्त भाव ठेवा लागतो महाराज. म्हणून तुम्हाला सांगतो की ज्ञानेश्वरी अवीट आहे महाराज. एकदा गुणगान गा फक्त ज्ञानेश्वरीचे. नाही वाचता येत ना, बोट फिरवा त्या ज्ञानेश्वरीहून. नारदाच्या गादीहून सांगतो, आयुष्यभर ती ज्ञानेश्वरी तुमचं बोट सोडणार नाही. हे सामर्थ्य ज्ञानेश्वरीचं आहे, अनुभवात ती ज्ञानेश्वरी आहे. ऐका, मला सांगायचं काय, यशस्वी औदार्य उदारता आमच्या संतांकडे आहे. ऐका, औदार्य ज्ञान जर या ज्ञानाचा जर विचार करायला गेलं ना, ज्ञान रूपी भगवंत आहे, बरोबर का नाही? ज्ञान रूपी भगवंत आहे, पण आमच्या संतांकडे, आमच्या संतांचं ज्ञान किती आहे हो? आमच्या ज्ञानोबारायांचं ज्ञान किती आहे? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ऐका, ज्ञानोबाराय ज्ञान फलश्रुत नाही ते. मी युक्तिवादानं सांगतोय नारायण महाराज, ज्ञानोबाराय ज्ञान स्वरूप नाही ते. त्या ज्ञानाला फुटलेले अवयव म्हणजे ज्ञानरूप आहेत महाराज. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, येर माणूस किती भांब लौकिक भागू. हे ज्ञानोबारायांचं ज्ञानाचं सामर्थ्य आहे. मला सांगायचं काय, भेद दोघातही नाही. ज्ञान वैराग्य, किती वैराग्य आहे देवाकडं. एकदा देव गेला ना, तो परतला नाही महाराज गोकुळात. हे देवाचं वैराग्य आहे. पण महाराज वयाच्या 22व्या वर्षी आमचे ज्ञानोबाराय समाधीला बसले. वैराग्य तर काय, मला सांगा ना. ज्ञान वैराग्य कशात भेद आहे? देव आणि संतात कुठल्याच प्रकारचा भेद नाहीये. ज्ञान वैराग्य ऐश्वर, देवाची जर ऐश्वरी सत्ता जर बघायला गेली ना, सर्व देवाची ऐश्वरी सत्ता आहे महाराज. हे देवाची ऐश्वरी सत्तेचं वर्णन आहे. ऐका, पण आमच्या संतांच्या ऐश्वरीचे करुणा किती आहे महाराज. काय आमच्या ज्ञानोबारायांचं ऐश्वर आहे. जगाने त्रास दिला हो, जगाने इंद्राणीचं स्नान करू दिलं नाहीये, जगाने भिक्षा वाढली नाहीये, पण जगाकरता सुखाची मागणी करावी ही ज्ञानोबारायांची ऐश्वर्यता आहे. तुकोबारायला बंबाजी स्वाम्यानं काठ्यानं मारावं, पण ऐका ना, त्याच तुकोबारायचे पाय चेपण्याकरता तुकोबारांनी त्यांच्या घरी जावं, ही महाराज तुकोबारांची ऐश्वर्यता आहे. ऐका गडे, नाथ महाराजांच्या अंगावर यवनांनी 108 वेळा थुंकावं, पण प्रसाद देऊन त्याला मुक्त करावं, हे नाथ महाराजांचं ऐश्वर आहे. मला सांगा ना, भेद कशात आहे? म्हणून देव आणि संतात भेद नाहीये. म्हणून ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. मला सांगा, देव कधी अवताराला येत असतो महाराज? कधी अवताराला येत असतो? ज्या वेळेस या पृथ्वी तलावर अधर्म वाढल्याच्या नंतर, या सृष्टीवर अधर्म वाढल्याच्या नंतर देवाचा अवतार होत असतो महाराज. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. याच्याकरता देवाचा अवतार आहे. धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना, याच्याकरता देवाचा अवतार आहे. या आमच्या संतांकडे, आमच्या संतांचा अवतार कशा करताय? धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे
पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे कामन बीज वाढवावे नाम याच्याकरता आमच्या संतांचा अवतार आहे. दोघांमध्येही भेद नाही आहे. ऐका, देवानं कृपा केली तो मुका बोलतो म्हणे, पांगळा चालतो म्हणे. मुकम करोती वाचालम पंगुम लंग येती ग्रम यत्कृपा तमोहम वंदे परमानंद माधव. ऐका, मुका देवानं कृपा केली तर मुका बोलतो, पांगळा चालतो म्हणे. ऐका, हे देवाचं सामर्थ्य हे. आमच्या संतांनी कृपा जर केली ना तर मुका तर बोलतोय दादा, पण मुका साधा बोलत नाही, मुका वेद बोलतो. होता कृपा तुमची पशु बोले वेद. हे महाराज सामर्थ्य संतांचं आहे. मला सांगायचं काय, देव आणि संतात भेद नाहीये. ऐका, लक्ष देऊन ऐका. एक वेळेस रावण आई सीताई साहेबांना घेऊन गेला महाराज, वाटिकीत गेला. आणि गेल्याच्या नंतर सीताई साहेब रावणाच्या दिशेनं जात नव्हत्या, त्यांच्यावर नजर टाकत नव्हत्या. रावण गेला, रावणाच्या अंगावर धनुष्य पडला, रावण माघारी आला. माघारी आल्याच्या नंतर मंदोदरी उभी होती. मंदोदरीने विचारलं, मालक काय झाले तुम्हाला, काय तुमचा चिंतातूर तुमचा चेहरा आहे, यस्य दुःखस्य कारण, तुमच्या दुःखाचं कारण काय आहे आम्हाला सांगा ना. त्यावेळेस रावण म्हणतो, ऐक ना मंदोदरी, मी सीतेला वश करण्याकरता गेलोय, वाटिकेत गेलोय, पण सीता काय माझ्याजवळ यायला तयार नाही, वश व्हायला तयार नाही. तर मंदोदरी तर रावणाला उपाय सांगते. काय उपाय सांगते, मालक तुमच्याकडे एक शक्ती आहे म्हणे. कोणती शक्ती, मायावी शक्ती म्हणतात तिला. ऐका म्हणे, त्या मायावी शक्तीचा वापर करा आणि तुम्ही सीता आई साहेबाला वश करा. याचा अर्थ आहे तुम्ही रामप्रभूंचा वेश धारण करा आणि सीता आई साहेबाला वश करा. रावण महाराज रामप्रभूंजींचा वेश धारण करतो आणि आई सीताईबाई जवळ जातोय. पण परिणाम असा होतो महाराज, ज्या वेळेस तो रावण आई सीताईबाईच्या दिशेने बघतो ना, रावणाचा विकारच नाहीसा होतो महाराज. ऐका, हे भगवंता आमचे संत सांगायचे मला. ऐका, 1900 मध्ये एक चित्रपट निघाला होता संत तुकाराम नावाचा. संत तुकाराम नावाचा चित्रपट आहे तो त्यावेळेस एवढा गाजलाय महाराज, एवढा गाजलाय की सध्या जेवढा ते पिक्चर गाजला ना, कोणता ते आता गाजलेला, सांगत नाही मी, त्याच्यापेक्षा जास्त गाजला होता बरं का, त्याच्यापेक्षा जास्त गाजला होता. ऐका, गाजल्यामुळं काय झाला, आणि जे त्या संत तुकाराम महाराजांचे जे चित्रपट होता त्याची भूमिका जी कोणी साजरी केली होती ना, त्याचं नाव होतं महाराज विष्णुपंत पागणीस. बरोबर, विष्णुपंत पागणीस त्यांचं नाव होतं. त्यांनी ती भूमिका साकारली. त्यांनी वेश धारण केला तुकोबारायांचा गाथ्याचा अभ्यास घेतला. त्यांनी अभ्यास केला. अभ्यास करून गाथा एवढा अभ्यास केला महाराज की त्यांच्या वृत्तीमध्ये बदल पडला. आणि बदल पडल्याच्या नंतर ते चित्रपट निर्माण झाला. तो चित्रपट उदयाला आला, एवढा व्हायरल झाला, एवढा प्रसिद्ध झाला चित्रपट की बहुतांश चित्रपट तो प्रसिद्ध झाला. आणि चित्रपट प्रसिद्ध झाल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणजे विष्णुपंत पागणीस आले आणि बसल्याच्या नंतर डायरेक्टर विष्णुपंताकडे आला, पागणीसांकडे आला आणि म्हणू लागला, पंत हे तुम्ही जी भूमिका बजावली ना, हे पैसे घ्या म्हणे तुमच्या भूमिकेचे. आणि आपला चित्रपट एवढा म्हणे गाजलाय की त्याचा एवढा नफा झालाय की तुम्ही जी बोलाल ती रक्कम मी द्यायला तयार आहे म्हणे, फक्त तुम्ही बोला. त्यावेळेस पंत म्हणतात, ऐक ना, मला 1 रुपये तुमचा नकोय. ऐका, असं म्हटल्याच्या नंतर तो डायरेक्टर म्हणतो, तुम्हाला नेमकं झालं तरी काय. तर त्यावेळेस तो काय म्हणतात ते विष्णुपंत पागणीस, त्यावेळेस असे म्हणतात, ज्या वेळेस मी तुकोबारायांची भूमिका साकारली आहे, ज्यावेळेस मी गाथेचा अभ्यास करत होतो ना, माझी वृत्ती अशी झाली की मला आता काहीच नकोसं वाटतं. ऐका, विरक्त अवस्था आमची झालेली आहे म्हणे. ऐका, तुकोबाराय चालले ना वाटेना ते विष्णुपंत पागणीस महाराज, लोक त्यांच्या पाया पडायला लागले. बाबा, आज तो फोटो आहे तुकोबारायांचा, ते तुकोबारायांचा नाही, त्यांचा फोटो आहे बरं का, विष्णुपंत पागणीसांचा. तुकोबारायांच्या पाया पडायला लागले विष्णुपंत पागणीसांचा. ऐका, तुकोबाराय बसले आणि विचार केला की
म्हणे आज तुकोबारायचं सामर्थ्य काय असेल विचार मनामध्ये आला आणि प्रपंच सुद्धा धिक्कारून गेला महाराज फागणीसांनी. मला सांगायचं काय, देवाची जर वेशधारणा जर केली तर अंतःकरणातला विकार जातो आणि संतांची जर वेशधारण जर केला तर मनामधील प्रपंचाचा आविष्कार जातो. मला सांगायचं काय, देव आणि संत एक आहेत म्हणून देव आणि संतात कुठल्याही प्रकारचा बदल नाहीये. देव अवतारला येतो, एक तर सज्जना करता तर येतो किंवा दुर्जना करता तर येतो. काय भक्त राखे पायापासी दुर्जनासी संवारी. ऐका, संत त्याकरता संत त्यासाठीच येतात महाराज, तुमच्या आमच्यासाठी स्वतःला कसे म्हणून घेतील दुर्जन. ऐका, सज्जन नाही तुम्ही दुर्जन नाही. तुम्ही म्हणसाल महाराज आम्हाला दुर्जन म्हणाले. महाराज आम्ही एकादशीचं व्रत करतो महाराज, आषाढी पंढरीची वारी करतोय महाराज, आम्ही नवरात्रातले उपवास धरतोय, आम्ही श्रावण मास पाळतोय, नामधारणा करतो, नाम जप करतोय. तुम्ही आम्हाला दुर्जन म्हणताय. तुम्हाला दुर्जन म्हणत नाही पण मी तुम्हाला सज्जनही म्हणत नाही. ऐका ना, तुम्ही दुर्जन नाही आहेत पण तुम्ही सज्जन नाहीत. का नाहीत माहिती आहे का? मला सांगा, आषाढी पंढरपूरची वारी करता बरोबर का नाही? करता का नाही? बरोबर का नाही? आषाढी पंढरपूरची वारी करायला तुम्ही रिसोडला जाता, महामंडळमध्ये बसता बरोबर, आणि बसल्याबरोबर वय 75 वर्ष झालं नसताना सुद्धा नेट कॅफेवर जाऊन वय वाढून तुम्ही फुकटात पंढरी करता. कोण्या सज्जनतेचे लक्षण आहे सांगा ना? हां, सज्जनात का तुम्ही? तर कीर्तनाला आल्यावर तुम्ही जुनी चप्पल घालून येता आणि जाताना सज्जनाचे लक्षण सांगा ना. देव आपल्या करता येत नाही. एक तर देव येतो चांगल्या करता, चांगल्यातल्या चांगल्या करता तरी किंवा वाईटातल्या वाईटा करता तरी. मला सांगायचं काय, एक तर देव आला तर रावणा करता तरी येतो किंवा हनुमंतराया करता तरी येतोय. ऐका, मला सांगायचं काय, देव आपल्या करता येत नाही, संत आपल्या करता येतात. जडजीवांचा आपण मध्यभागी आहे, जडजीवांचा उद्धार करण्याकरता. मला सांगायचं काय, दोघातही भेद नाही, देव आणि संतात भेद नाहीये. तुकोबार अट्टहासानं सांगतात या समाज मात्रांना की अरे म्हणतात देव आणि संत भेद नाहीये. मी माझ्या हृदयातून कळवण्यातून हे तुम्हाला समाज मात्रांना सांगतोय. अभंगाचं द्वितीय चरण. मी तो सांगत भावे, 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 सांग तसे भावे. तुम्हाला सांगतोय ना, ह्या गाण्यामागं वाजवण्यामागं कष्ट आहेत महाराज, उगीच नाही हो. आता वाजवल्यानंतर घाम फुटते महाराज. आता शंकर महाराजांना नाही फुटला कारण फॅन शेजारी, पण महाराज फुटला ना जरी घाम तरी महाराज लोकांना असं सांगायचंय हे घामाचा पैसा आहे, फुकटाचा नाही. सांगायचं काय मला, कष्ट आहेत महाराज. मला सांगायचं काय, मी तो सांग तसे भावे
आणि असो ठावे सकळा, मला देव आणि संतात भेद नाहीये, तुकोबाराय अठ्ठानं सांगतात. तुम्हाला प्रश्नही असा निर्माण पडला असेल, महाराज तुम्ही देव आणि संतातला अभेद पटवून दिलाय, पण प्रत्येक भेदाला, प्रत्येक अभेदाला तुम्ही ज्ञानोबारायांचं आम्हाला ध्यान करून दिले, ज्ञानोबारायांचं चरित्र तुम्ही सांगून घेतले. तुम्हाला याचं कारण सांगू का? मला तेवढे ज्ञानोबाराय प्रिय आहेत म्हणून ज्ञानोबाराय. मला दुसरे संत सांगता आले पाहिजे, आले असते. ज्ञानोबाराय का सांगितले? ज्ञानोबाराय मला प्रिय आहेत. का प्रिय आहेत माहिती आहे का? आम्ही मधुकरी ज्ञानोबारायांच्या जीवनावर खातो म्हणून नाहीये, आळंदीत राहतो म्हणून नाहीये, ज्ञानोबारायांच्या जीवनावर जगतो म्हणून नाहीये, ज्ञानोबारायांच्या नावावर आम्ही कीर्तन करतो म्हणून नाहीये. ऐका, याचं कारण आहे असं. ज्ञानोबारायांना 56 भाषा अवगत होत्या. ऐका, लक्ष देऊन. ज्ञानोबारायांना 56 भाषा अवगत होत्या, पण ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठीतच लिहिला आहे. जगावर केलेला सर्वात मोठा उपकार ज्ञानोबारायांचा. म्हणून ज्ञानोबाराय मला हे मराठीची नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळ करू घेणे देणे सुखाची वरी होदी या जगा, माझा मराठीचं बोल कौतुके परी अमृता पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मेळविन, हे ज्ञानोबारायांचं सामर्थ्य. म्हणून मी ज्ञानोबारायांचं गुणगान गातो. महाराज मला सांगायचं काय? देव आणि संतात भेद नाही, तुकोबाराय अट्टहासानं सांगतात. मग तुकोबाराय असं म्हणतात, तुम्ही जर निराकार निर्गुण परमात्म्याकडे जरी गेलात आणि सगुण साकार परमात्म्याकडे जरी गेलात, फक्त भावनिष्ठेने जर गेला तर तुमची इच्छा पूर्ण करतात. निराकारी ओसदिशा आणि येथे इच्छा पुरत असे. पण महाराज त्याला एक आठ आहे. काय आठ आहे म्हणले? महाराज जाताना कसं जावं लागतं? आपले षडविकार नाहीसे करून जावं लागतं, याला डिलीट करून जावं लागतं. कोणते षडविकार? काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार आणि लोभ. पण महाराज आम्हाला यांच्या चक्रव्यूहात आम्ही अडकवलेत. महाराज कामाने आम्हाला ग्रासलेलं आहे, विकाराने आम्हाला ग्रासलेले आहेत. आमच्या अंतकरणामध्ये मत्सर आहे महाराज, आमच्या अंतकरणामध्ये अहंकार आहे. हाच नाही सावत नाही महाराज. तुम्हाला खरं सांगू का? जीवनात मत्सर पाळूच नका. बघा, नका पाळूच नका. निर्मत्सर रागड्या. जो माणूस निर्मत्सर जीवन जगतो ना, तो आनंदी असतो. बघा, संत का आनंद आहेत? निर्मत्सर आहेत. हो, मत्सर कुणाचंच करायचं नाही महाराज. नाही, प्रत्येकाविषयी चांगली भावना ठेवायची. पाहते समोर बोर्ड आहे बघा, काय? हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात कल्याण कर, सर्वांचं रक्षण कर आणि तुझे गोड नामुखात अखंड राहू दे. हे जगाप करता मागलेली मागणी आहे महाराज. पण निर्मत्सर राहत नाही महाराज. पण महाराज मत्सर महाराज लय वाईट आहे महाराज. मत्सर और मच्छर में थोड़ा ही अंतर है. मच्छर अंदर से काटता है और मच्छर बाहर से काटता है. महाराज मच्छर बाहेरून डसत असतो, मत्सर आतून डसत असतो. मत्सर कुणाचा करू नका. प्रत्येकाविषयी चांगली भावना मागवा. 4 दिवसाचं आयुष्य आहे महाराज, गोडीनं जगायचं महाराज, गोडीनं. 4 दिवसाचं आयुष्य, एकमेकाप्रती प्रेम बाळगा असं म्हणतात ना. लाभले आयुष्य जितुके ते जगावे चांगले, पाऊले जाती पुढे जे थांबले ते संपले. लाभले आयुष्य जितुके ते जगावे चांगले, पाऊले जाती पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो कुणाला लाभणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमची सारे माणसाशी माणसासम वागणे. बस माणसाने माणसासारखं वागायचंय, हीच महाराज सार्थकता जीवनात आहे. म्हणून निर्मत्सर राहायचंय. काम, क्रोध, मत, मत्सर, अहंकार, लोभ याचा त्याग करायचाय. कुणी केला होता महाराज? संतांनी केला होता. निरपेक्ष होते संत. बाकीचं नाही उदाहरण सांगत. आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गुरुनाम गुरु जोग महाराजांचं उदाहरण सांगतो. किती जीवनात निरपेक्षता होती महाराज. कोण जोग महाराज? ते जोग महाराज ज्यांनी आळंदीमध्ये पहिली वारकरी शिक्षण संस्था उघडली. आणि त्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे दादा, आज सुद्धा जगात एकमेव वारकरी शिक्षण संस्था अशी आहे तिथं विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही. सर्व महाराज तिथं मोफत आहे, निरपेक्ष आहे महाराज. त्या जोग महाराजांचं उदाहरण तुम्हाला सांगतो. निरपेक्ष भावना किती असावी. जोग महाराज एका ठिकाणी कीर्तनाला आले.
जोग महाराज एका ठिकाणी कीर्तनाला गेले आणि गेल्याच्या नंतर जोग महाराज आपल्या गावात कीर्तनाला आले. एका श्रीमंत माणसाला कळालं आणि कळाल्याबरोबर जोग महाराज बैठकीत बसले होते एका घरामध्ये. त्या श्रीमंताला कळालं होतं आणि कळाल्यावर तो श्रीमंत माणूस जोग महाराजांकडे आला आणि महाराजांना म्हणू लागला, महाराज, हो महाराज, अहो तुम्ही माझ्या इथं उद्या कीर्तन करा. महाराज म्हणले, बाबा उद्याच्याला मला वेळ नाही, कुठं तुझ्या इथे कीर्तन करू, तू 2-4 दिवस थांब, मी तुझ्या इथे कीर्तन करू. पण तो श्रीमंत माणूस होता महाराज, तो म्हणला, महाराज नाही 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 नाही, केलं तर उद्याच तुम्ही माझ्या इथं कीर्तन करा. महाराज म्हणले, बाबा करतो ना, तुला मी सांगितलं ना, मला तेच धंदा आहे, दिनरजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पोवाडे, तू 2-4 दिवस थांब, मी तुझ्या इथं कीर्तन करतो. पण ऐका ना गड्या, तो श्रीमंत माणूस होता, त्याला पैशाचा अहंकार होता. तो बाहेर आला, बाहेर 4 व्हीलर गाडी लावलेली होती गाडी. त्या गाडीची डिक्की उघडली आणि डिक्की उघडल्याबरोबर त्या डिक्कीमधून एक सुटकेस बाहेर काढली. ते सुटकेस काय भुसकाटानं भरलेली नव्हती, लाख रुपयाचे बंडल त्या सुटकेसमध्ये होते. आणि सुटकेस घेतली, बैठकीत आला आणि महाराजांच्या समोर अशी फेकल्याबरोबर महाराजांना सांगायला लागला, महाराज ही सुटकेस काय भुसकाटानं भरलेली नाहीये, लाख रुपयाचे बंडले या सुटकेसमध्ये आहेत म्हणला. काय म्हणला? लाख रुपयाचे बंडले या सुटकेसमध्ये आहेत. महाराजांनी सांगितलं, अरे गड्या, आजपर्यंत परमार्थ मी पैशा करता केला नाही आणि इथून सुद्धा परमार्थ मी पैशा करता करणार नाही आणि इथून पुढे तुझ्या इथं कीर्तन करणार. चला उठ म्हणले. त्या श्रीमंत माणसाला राग आला आणि तो सांगायला लागला, महाराज अहो एका कीर्तनाकरता सुटकेस भरून पैसे देणारा माणूस तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही. काय म्हणला तो श्रीमंत माणूस? महाराज अहो एका कीर्तनाकरता सुटकेस भरून पैसे देणारा माणूस तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाहीये. महाराजांनी उत्तर गोड दिलं. महाराज म्हणले, अरे एका कीर्तनाकरता सुटकेस भरून पैशाला लात मारणारा महाराज तुला भारतात सापडणार नाही. सांगायचं काय, निरपेक्षता एवढी जीवनात असली पाहिजे. अनपेक्ष सुचरदक शिवदासिनो गतवेता सर्वारंभी प्रत्यागी योमन भक्ते समेप्रिय देवाला भक्त आवडतात महाराज. का? निरपेक्ष भाव नाही महाराज. हो, अंतकरणात दया आहे, मया आहे, दुसऱ्याविषयी प्रेम आहे महाराज. प्रेम असलं पाहिजे बघा, प्रेम असलं पाहिजे. आज रक्षाबंधन आहे, बरोबर का नाही? मला सांगा आया हो, फक्त रक्षाबंधनलाच भाऊ आठवतो का हो? काहीला आठवतो बरं का रक्षाबंधनलाच. पण ऐका, रक्षाबंधनला आणि भाऊबीजला भावाची आठवण नाही करायची आणि भावाने सुद्धा बहिणीची त्याच वेळेस आठवण नाही करायची. ज्या वेळेस आपली बहीण संकटात असेल ना, त्यावेळेस भावाने त्या बहिणीकरता धावून जावावं. हे भावाची खरी महाराज निरसरता आहे महाराज त्या बहिणीप्रती महाराज. ते कर्तव्य आहे बहिणीप्रती महाराज. ऐका महाराज, एका चिंधीचं ऋण मानलं होतं महाराज भगवंतानं. द्रौपदीनं भगवंताला चिंधी बांधली होती. पण ऐका ना, ज्या वेळेस द्रौपदीवर वस्त्र आणायचं वेळ आली होती ना, ज्यावेळेस वस्त्र आणं होत होतं ना द्रौपदीचं, त्यावेळेस वस्त्र म्हणून भगवंत आला महाराज. याला काय कारण आहे? त्याला ऋण कारण आहे, याला प्रेम कारण आहे महाराज. ते ऋण वयपण दे कोणी अंगी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी मी भक्ताची आतनुड त्यागी परिचर्या करी. मला सांगायचं काय, हे प्रेम असलं पाहिजे महाराज. हो, एके वेळेचा प्रसंग आहे बघा. आमचे ज्ञानदादा निवृत्ती दादाला म्हणतात, दादा अरे आज रक्षाबंधनचा सण आहे म्हणे आणि आपण आज मुक्ताईला काय टाकायचं म्हणे ओवाळणीत. काय म्हणे दादा? ज्ञानदादा निवृत्तीदादाला म्हणतात, दादा आज सण रक्षाबंधन आहे, आपण मुक्ताईला काय ओवाळणीत टाकायचंय. मुक्ताबाईच्या कानावर गेले शब्द आणि मुक्ताबाई धावतच दादांकडे आले आणि दादांकडे आल्याच्या नंतर मुक्ताबाई काय म्हणते निवृत्ती दादाला, ज्ञानदादाला काय म्हणते? मुक्ताबाई म्हणते, दादा हो, अरे तुमच्यासारखे जीव ओवाळून टाकणारे बंधू मला भेटले, मला मागणीची ओवाळणीची गरज तरी काय? मला सांगायचं काय, ही प्रेम महाराज त्या बांधवाच्या बंधूच्या भावाच्या प्रेमाच्या नात्यात असावं लागतं. त्यावेळेस महाराज ही रक्षाबंधन हा सण साजरा होत असतात. फक्त आजच्या दिवसापूर्वी रक्षाबंधन साजरी करायची नसते. दया अंतकरणात असली पाहिजे, प्रेम असले पाहिजे, प्रेमाने सर्व आकळतात महाराज. पण मला सांगायचं काय, अहंकार लोभ मत्सर दूर करा महाराज. नातं महाराज प्रेम ठेवा गड्या, प्रेम ठेवा. आज प्रत्येक नाते महाराज गैरसमजमध्ये दुरावतात. प्रत्येक नाते डिलीट होतात. कशामुळे? गैरसमज. तुम्हाला खरंच सांगतो महाराज, मला तर सगळ्यापेक्षा तर सांगूनच जातो, विषय काढतो, कोणीच काढला नाही म्हणून सांगतो बरं का. सगळ्यापेक्षा मला मैत्रीचं नातं प्रेमातलं लय गोड आवडते. का महाराज माहिती आहे का? होऊ द्या गैरसमज, पण महाराज त्या नात्यासारखं दुसरं नातं नाही आहे, नातं खरंच नाही आहे.
ऐका. आणि तुम्हाला खरं सांगू का, मैत्री बी कशी टिकवायची माहिती आहे का? बड्डे असल्याच्या नंतर स्टोरीला आणि स्टेटसला त्याचा फोटो ठेवायचा आणि बड्डे केक आणून सेलिब्रेशन करायचा, एवढ्यावर मैत्रीचं तत्व नाही आहे. ज्या वेळेस आपला मित्र संकटात आहे आणि संकटात असल्याच्या नंतर तो धावून येतो ना संकट काळात, तो खऱ्या अर्थाने मित्र असतो गड्या. हो, मैत्री आठवा कुणासारखी? छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आणि जीवा काशीद सारखी. मैत्री आठवा कुणासारखी? कुणी कुणी बघितला तो छावा पिक्चर? कुणी कुणी बघितला? हातोरी करा बरं. हा बस एवढ्यांनी. आणि ते सैयारा कुणी कुणी बघितला? सैराट तर बघितला. हो, सैयारा सुद्धा आता मी तुम्हाला बरेच जणांना पाहिला, तुम्हाला सांगतो बरेच जणांना. तुम्ही सांगत नाही काय झालंय दादा माहिती आहे का? याला वाईट पाहायची वाईट ऐकायची सवय लागली महाराज. हो, याला चांगलं पाहायची सवय नाही महाराज. हो, काय म्हणलं तुम्हाला अभंग आहे का? अभंग नाही ऐकू त्याच्यावर, याला गाणे लागतात महाराज. मी म्हणत नाही, विषयाचा पडी पाडून गोड पड मारत लागे कडून, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. ऐका काय दाखवलं ते छावा चित्रपटात महाराज. काय महाराज मैत्रीचं तत्व दाखवलं ते छावा चित्रपटात. ऐका, मैत्री असावी छत्रपती शंभूराजांसारखी आणि मैत्री असावी कवी कलशांसारखी. ऐका, कट्टरता असावी मैत्रीमध्ये, गद्दारीला कुठे थारा नसावा. कट्टरता असावी मैत्रीमध्ये, गद्दारीला कुठे थारा नसावा. शेवटच्या श्वासापर्यंत शंभूराजांना साथ देईल असा कवी कलशांसारखा एक तरी मित्र असा. बस असा मित्र जीवनात कमवा महाराज, कृतार्थ जीवन झाल्याशिवाय राहणार नाही. असा मित्र कमवा, असा नाही जो म्हणला पाहिजे चल ढाब्यावर, चल बारवर. असा मित्र कमवा जो म्हणला पाहिजे अरे चल आपण आज पंढरीची वारी करू, चल आपण आळंदीची वारी करू. मी तुम्हाला पुराव्या सगळं बोलत नाही. ज्ञानोबाने सुद्धा मैत्रीचं तत्व सांगितलंय. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीचा चितकळा धनुर्धरा. नात्यात प्रेम गैरसमज दूर करू नका. मैत्रीचं तत्व खूप चांगलंय. मला सांगायचं काय, काम क्रोध मद मत्सर गैरसमज हे दूर करून जर देवाकडे गेलं ना, देवाला शरणांगती पत्करेल ना, देव तुमच्या इच्छा प्रगट करतो महाराज, निश्चित करतो महाराज. हो करतो. केल्यात महाराज, अनेक जणांच्या केल्यात, पण त्या भावनेने तुम्हाला जावं लागतो. करता करविता तो हे महाराज, का करणार नाहीये? गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरण सुरत प्रभो प्रलय स्थान निधानम बीजम व्यम. हे चराचरा अग्वे जे प्रकृती अंत साठवे, ते शिनले जे तविसवे ते परमगती मी. आणि जयाचेनी प्रकृती जिये, जेने आदिष्टले विश्व विये. जो येऊनी प्रकृती जिये गुणाती भोगी, तो विश्वे श्रेयाचा भरता. मीची गा पंडू सुता, मी गोसावी समजता त्रिलोक्याचा. आकाशे सर्वत्र वसावे, वायुनी नाव भरे उगे नसावे. पावके दहावे वर्षावे जळी, पर्वती वैसकानं संडावी. समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्वी भूते वाहावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते साळीता. मियाची नियमिला सत्ता, काळोग्रा सत्तेचे भूता. म्हणिया गते पंडसुता, मीची एक. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा नायक. चाले हे शरीर कोणाची या मला सांगा ना, त्याच्याशिवाय कोण आहे महाराज? महाराज झाडावर बसलेल्या पक्षाला तो रात्रशा खाली पडू देणार नाही. तुम्हा आम्हाला कसा पडू देणार महाराज? फक्त त्याची शरणांगती पत्करा महाराज. महाराज हनुमंतराची शरणांगती पत्करा, तो पडू देणार नाही महाराज. जो मज होई अनन्य शरण, त्याची निवारी मी जन्म मरण. या लागता शरणांगती शरण मीची एक. एकदा त्याच्याकडे गेले ना महाराज, तुमच्या भावना प्रगट करतो. एकदा त्यांनी भावना प्रगट केला, तो देतो कोण्या स्वरूपात महाराज? अभंगाचं शेवटचं चरण. रोकडे केरे तुका म्हणे, रोकडे केरे तुका म्हणे, रोकडे केरे तुका म्हणे, रोकडे केरे
सकला
म्हणे रोकडे केली सविताईने पोट धाय. ऐका तुकोबराय म्हणतात, या जर अर्थानं तुम्ही देवाकडे गेलात, संतांकडे गेलात, तर देव देतो कोण्या स्वरूपात, तर रोकड स्वरूपात. दादा रोकड या शब्दाचा असा अर्थ आहे की त्वरित, जलद आणि आत्ता देतो लगेच. फक्त त्या देवाकडे, त्या भगवंताकडं तो भाव घेऊन जावं लागल. म्हणून धावत्या योगामध्ये अभंगाचा भावार्थ पाहण्याचा योग केलाय. ऐका, असाच अभंगाचा भावार्थ असू शकल असाही नाही महाराज. अल्पबुद्धीनं काही ज्ञानोबारायांच्या आशीर्वादानं, गुरूंच्या कृपा आशीर्वादानं जे काही बोलायचा प्रयत्न केला किंवा सर्व मायबापांच्या आशीर्वादानं. ऐका नाही महाराज, आता सर्वांनी एकदा भजन राहिले, एकदा भजन करायचं आहे. सर्वांनी एकदा टाळी हातवर घ्या, सर्वांनी टाळी वाजवायची. तुम्हाला खरं सांगू का महाराज, चारदा हात वर घ्या म्हणत नाही महाराज. का म्हणत नाही माहिती आहे का? बसलेत कीर्तनात उठून जातील, कशाला घ्या हात वर, घ्या हात वर. कसं आहे माहिती आहे का महाराज, यायला बाबा गोडीन घेतलं ना की कीर्तन झाल्यावर जवळ येतात, 50-100 रुपये देतात, दुसरं काय पाहिजे. नाही माया म्हणतील महाराज गेला टोला लावून, आहे का नाही. बाहेरला प्रश्नही असा असेल, महाराज माणसं पैसे देतील हो, आम्ही काय द्यावं, काहीच काळजी करू नका, आम्ही कानातली नाकातली सगळं घेतो, काही नका, तुमचं प्रेम द्या. हे कथा कीर्तन हे श्रवणाला तात्पर्य लावा, दुसरं काही आमच्याकडून अपेक्षित नाही आम्हाला. सर्वांनी एकदा भगवंताचं भजन करा, सर्वांनी हातवर घ्यायच्या. शेजाऱ्याची शपथ आहे बघा तुम्हाला, सर्वांनी हातवर करा. हा, आणि एक साथ टाळी वाजवायच्या. परमेश्वर एक साथ, हा, एक हा. असं हा. विठोबा कारण असं आहे, त्यांचा एक संदेश असतो कीर्तन करणं. काय माहिती आहे का महाराज, आयुष्यभर तुम्ही हार घालण्याच्या लायकीचेच राहा, तुमचा पाय दुसरीकडे पडू देऊ नका. म्हणून आमच्याकडे हार असतो, दुसरं काही नाही महाराज. ज्ञानोबारायांचा प्रसाद आहे. म्हणून सर्व मायबापांना धन्यवाद देतो. देवावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, देव तुमच्या इच्छा मनोकामना निश्चित पूर्ण करेल महाराज. हे नरेश्वर भगवंत महाराज, मला सांगा तुम्ही सप्ताह का उभा केलता पाणी पडावं, बरोबर आहे का नाही. तुमच्या गावात पाणी पडावं, वर्षा व्हावं पाण्याचा म्हणून केलता ना. पण महाराज त्यांनी अशी कृपा केली की 7 दिवसात पाणीच पाणी दरवर्षी. आजही मला चिंता होती कुठं संध्याकाळी पाण्यात कीर्तन करावं लागते, त्याची कृपा आहे. म्हणून महाराज त्याच्यावर विश्वास ठेवा, तो तुमच्या मनोकामना पूर्ण करतो. ऐका, मला इथं दादांनी बोलवले, आमचे पत्रकार दादा असतील, आमच्या शुभ महाराजांचे वडील असतील, त्यांच्या सौजन्यातून इथं आलोय. खरं तर सांगू का तुम्हाला, सांगू का माझी नाही हो, खरंच पात्रता नाही मी तुमच्या समोर 2 गोष्टी बोलावं, तुम्हाला उपदेश करावं. आणि तुम्हाला सांगू का, हे नारायण दादा, हे शुभ महाराज चांगले विद्वान आहेत महाराज, यांच्या पुढं तुम्हाला बोलताच येत नाही महाराज. कीर्तन करायला जाणत असतो महाराज. त्याला काय कारण आहे, त्याला कीर्तनकार व्हावं लागतं. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, आणि तरीच महिमानं येईल कळत. ज्ञानोबारांची जर भाषा बोलायला, आगा आकाश घेवसावे त्याहून अधिक थोर व्हावे, म्हणून आपाड ह्या गवी निर्धारिता. म्हणून तुम्हाला सांगतो, याला कीर्तनकार व्हावं लागतं. पण महाराज काय ना, आम्ही माऊलींची लेकरं आहेत, आणि लेकरं असल्यामुळे ते सांभाळून घेणार आहेत महाराज. तुम्हाला सांगू का, आज आम्हाला आमच्या आईवडिलांनी महाराज इथं बोलण्यात, आम्ही बोलतोय ना 2-2 शब्द, नारायण महाराज कथा करतायत, आमचे शंकरदादा वाजवतायत, हे गायक गातायत ना, हे याचं कारण काय माहिती आहे का महाराज, आमच्या आईवडिलांनी आम्हाला आळंदीचा रस्ता दाखवलाय. 4 वर्ष आम्हाला आळंदीला जायला लागलं, 4 वर्ष आम्हाला आळंदीला जायला लागलं. 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 4 वर्ष आ
आम्हाला ज्ञानोबारायांच्या कुशीत सोपून दिले महाराज, म्हणून आम्ही आज इथं कीर्तन कथा करतोय. हे एकमेव जर उपकार कोणाचे असतील नाही का, ज्ञानोबारायांचे तुकोबारायचे. महाराज कधी कधी तर असं वाटतं ज्ञानोबारायांचा फोटो समोर ठेवावा, ज्ञानोबारायांच्या फोटोकडे पाहावं आणि ज्ञानोबारायांच्या फोटोकडे पाहून म्हणावं काय माहितीये का, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किराना न मिलता, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे में भी तो लहर आज होती, माऊली तुम न होते, माऊली तुम न होते, हमें और जीने की चाहत न होती, माऊली तुम न होते, माऊली तुम न होते. एकमेव जर उपकार करायचे असतील ना तर ज्ञानोबारायांचे तुकोबारायचे. एखाद्या किनाऱ्याला नदीचा सहारा मिळू नये अशी अवस्था आमची झाली असती आणि एकमेव कुणाचे उपकार असते ज्ञानोबारायांचे तुकोबारायचे. म्हणून झालेले तुमच्या गावावर तुमच्या नियोजनातून इथं कीर्तन सेवा आलेली आहे. दादांनी आग्रह केला आणि मंत्र दिलं, कीर्तनाकरता उपस्थित झालोय. तुम्हा सर्व मायबापांना धन्यवाद देतो. टाळकरी, वादक, गायक सर्व मंडळी बहुसंख्य संख्येने तरुण वर्ग उपस्थित आहे, बरोबर का नाही, असा शेवटपर्यंत राहावा ही तुम्हाला प्रार्थना आहे. म्हणून झालेली कीर्तन सेवा ज्ञानोबा तुकोबाराच्या आदी करून सकल संतांच्या, आमच्या जोग महाराज गुरुवर यांच्या आदी करून सकल संतांच्या चरणारविंदे समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर